कोर कमिटीचे सर्व जे आमचे 19 पदाधिकारी आहेत ते वेगवेगळ्या समितीचे प्रमुख असतील आणि त्यामुळं ही विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील याकरता आम्ही आज योजना तयार केली आहे आणि निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे 35 लक्षाच्या वर कार्यकर्ते महायुतीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ. महायुतीचे जे सर्व जागा आहेत त्यावरती राऊत का भाजपच्या जागा लढवणार आहे त्यावरती भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संयोजक म्हणून या निवडणुकीचे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी या निवडणूक समितीमध्ये ते प्रमुख आहेत आणि महायुतीचा समन्वय करण्याकरता आमची समन्वय समिती आहे. त्यामुळे आमचं संचालन जे आहे राज्याचं निवडणुकीचं ते रावसाहेबांच्या संयोजक पदावर हे राहणार आहे. आम्ही सर्व नेते या ठिकाणी वेगवेगळ्या समितीमध्ये राहणार आहोत. आउटगोईंग रोखण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आजच्या बैठकीमध्ये वापरलेली आहे? पाठीमागच्या काही दिवसामध्ये समर्जित घाडगे यांनी सुद्धा जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे. उद्या परवाला त्यांचा प्रवेश आहे. अशा पद्धतीने बघता हर्षवर्धन पाटील सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या वाटेवर दिसतात आहे. मी यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की आमचे ज्या ठिकाणी आमच्या नेत्यांना असं वाटतं जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत, समरजितजी आमचे त्या ठिकाणी नेते होते, पण ज्या ठिकाणी स्कोपच नाही आहे निवडणूक लढाचा, जे महायुतीला सीट गेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढायचीच आहे असा विचार करून ज्यांनी हा विचार केला आहे की दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढायचा, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अजूनही काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी सर्वच आमचे नेते त्या विभागात बोलणार आहेत. पण मला असं वाटतं की या ठिकाणी फार काही पेच प्रसंग नाही आहे. 1-2 ठिकाणी हा पेच प्रसंग येतो आहे, पण निश्चितपणे यामध्ये आमचे सर्व नेते त्या विभागात बसून आमच्या जे काही गैरसमज असतील यातनं सर्वांना बाहेर काढू आणि निश्चितपणे कुठलाही जास्त आउटगोईंग होणार नाही याची काळजी आम्ही करू. सर, गेल्या अनेक निवडणुका या भाजपने देवेंद्रजींच्या या निवडणुकीत त्यांना त्यांचं काय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजीच आहे. त्यांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी लढणार आहे. महायुतीचे या ठिकाणी 3ही नेते आहेत. एकनाथजी मुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहे, देवेंद्रजी आहे. त्यामुळे महायुतीचा विषय वेगळा आहे, पण राज्याच्या भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जो त्या ठिकाणी आमचे नेते देवेंद्रजी हेच राहणार आहे. आपण जर पाहिलं तर लोकसभेची जी परिस्थिती झाली होती भाजपमध्ये आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान आणि त्यानंतर आता थेट रावसाहेब दानवे यांची नियुक्ती, याचा काही संबंध आहे का? संघटना अजून जोरात वाढवण्यासाठी फडणवीस हे शासकीय काम आणि रावसाहेब दानवे हे संघटनात्मक काम, असं काही गणित टाकलं जाणार आहे का? मी आपल्याला एकच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत. रावसाहेब दानवेजींची नियुक्ती ही संपूर्ण राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीचे संयोजक म्हणून आहे. आम्ही सर्व 19 जे आमचे नेते आहेत या कोर समितीचे, दादा वेगळ्या समितीचे अध्यक्ष राहतील, सुधीरभाऊ वेगळ्या समितीचे अध्यक्ष संयोजक राहतील, पंकजाताई वेगळ्या समितीचे संयोजक राहतील. आता रावसाहेब वेगवेगळ्या पद्धतीने ज्या समित्या आमच्या असतात त्या समितीला वेगवेगळ्या जबाबदारी सर्वांना देणार आहोत. या बैठकीमध्ये जे घटक पक्ष आणि काही नेते हे जे काही वक्तव्य करतात, ज्यांनी एक महायुतीला ठेच पोहोचू शकते, त्या संदर्भात देखील काही चर्चा झाली नाही. यासंबंधी महायुतीची चर्चा बैठकीत होत नाही. या बैठकीमध्ये केवळ भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं संचालन कसं राहील, संघटनात्मक आम्ही काय करू, राजकीय दृष्ट्या ज्या पद्धतीनं विरोधक त्या ठिकाणी आमच्यावर वार करतात त्यावर आमचे उत्तर काय असतील यावर आम्ही चर्चा करतो. महायुतीची चर्चा करण्याकरता वेगळं डायस आहे. संजय राउत पण जाणार महाराष्ट्र में आज
भारतीय जनता पार्टी की हमारी कोर समिति की बैठक हुई और इस बैठक में हमने आने वाले विधानसभा चुनाव को लेकर संगठन में हमारा क्या जवाबदारी सबकी है, वो हमारे 35 लाख भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को हमने चुनाव में कैसे साथ में लेना, संगठनात्मक राजनीतिक सारी विषय पे चर्चा की। हमारे खिलाफ जिस प्रकार से यहाँ पर महाविकास आघाड़ी के लोग झूठी बातें फैलाते हैं उसके बारे में हमने चर्चा की। आने वाले 1 तारीख को परसों जो महाविकास आघाड़ी एक बड़ा एजिटेशन करने जा रही है, हमने सुना है। हमारा युवा मोर्चा भी एक छत्रपति शिवाजी महाराज जी के पुतले के सामने बैठकर हम भी हमारा एक वहां पर शांतिपूर्वक हमारा भी आंदोलन रहेगा, क्योंकि महाविकास आघाड़ी के अनेक नेताओं ने छत्रपति शिवाजी महाराज जी का बहुत बार अपमान किया है, देश में किया है। कर्नाटक में तो पुतला उखाल के फेंका था छत्रपति शिवाजी महाराज का कांग्रेस के नेताओं ने। मध्य प्रदेश में कमलनाथ जी के मतदार संघ में छिंदवाड़ा में यही घटना हुई थी। इस विषय को लेकर भी हम जनता को जागरूक करेंगे, हम जनता के सामने जाएंगे। निश्चित रूप से इस कोर समिति की बैठक में एक बड़ा निर्णय हुआ। हमारे पूर्व अध्यक्ष केंद्रीय मंत्री राव साहब दानवे जी को ये विधानसभा चुनाव के संचालन समिति का प्रबंधक बनाया गया, संयोजक बनाया गया। और आने वाले दिनों में हम सारे 19 जो हमारे इस कोर समिति के पदाधिकारी है, सुधीर बाबू है, चंद्रकांत दादा है, पंकज दाता है, हम लोग 19 लोग हैं। ये सारे लोग अलग अलग समितियों के प्रमुख रहेंगे और पूरा संचालन राव साहब जी इस चुनाव का करेंगे और पूरी भारतीय जनता पार्टी अच्छे से चुनाव लड़ेगी। हमारा एनडीए, हमारी महायुति पूरी ताकत से ये चुनाव जीतने का हमने यहाँ पर उसके लिए योजना बनाई है। महाविकास आघाड़ी की 1 तारीख से छत्रपति शिवाजी महाराज के मुद्दे पर जगह जगह आंदोलन शुरू होगा और मुंबई में भी मार्च निकालने वाले हैं गेटवे ऑफ इंडिया में, जहाँ छत्रपति जी का पुतला है। अभी देवेंद्र जी ने बताया, फिर एक बार मैं आपको बताता हूँ कि माननीय प्रधानमंत्री जी इन्होंने शिव भक्त से छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे आराध्य दैवत है उनको चरणों में छूकर माफी मांगी। अब इससे बड़ा कोई तो कुछ बात हो नहीं सकती। सवेरे कांग्रेस पार्टी ने कहा था प्रधानमंत्री माफी मांगे, अब वो दूसरा रूप ले रहे, तो इसका मतलब अब समझ रहे वो राजनीति कर रहे हैं। अब जब राजनीति की बात आई तो हमारे पास भी 25 बातें हैं जो छत्रपति शिवाजी महाराज को अपमानित करने की बातें कांग्रेस पार्टी ने जिस प्रकार से की है उसकी भी सूची लंबी है। लेकिन प्रधानमंत्री जी ने माफी मांगने के बाद, शिव भक्त की माफी मांगने के बाद, सारी जनता की जो शिव भक्त छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले सबकी माफी मांगने के बाद अब राजनीति का सवाल नहीं है। 1 तारीख को वो एजिटेशन करना से सुना है। हम भी हमारा यूथ बीजेपी का पूरा यूनिट छत्रपति शिवाजी महाराज के सामने बैठकर इन लोगों ने जो पाप किया है वो भी हम स्लोगन के माध्यम से उजागर करेंगे। हम भी महाराष्ट्र में पूरी तरह पूरे जिलों में हम भी छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने बैठेंगे। नहीं, वो कह रहे हैं कि प्रधानमंत्री ने माफी मांगी लेकिन शर्तों के आधार पर माफी मांगी। वो कह रहे हैं कि राहुल गांधी और वीर सावरकर का मुद्दा उठाया और कहा कि इस मुद्दे पर वो माफी मांगे, ऐसी शर्तों के आधार पर कैसे मांगी? कांग्रेस के नेताओं ने अगर पूरा भाषण सुना होता, अभी देवेंद्र जी ने बताया, फिर एक बार दोबारा बताता हूँ, पूरा भाषण सुन ले। प्रधानमंत्री ने 1 बार नहीं 2 बार अपने शब्दों में पूरा उल्लेख किया है और कांग्रेस पार्टी को केवल राजनीति करना है, इस वजह से ये बातें वो बार बार कहेंगे। लेकिन प्रधानमंत्री जी का फिर एक बार सुन ले, बाद में वो ऐसी बेहुदा बात करे। सर हेच मराठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणत होते की अनकंडिशनल माफी मागायला हवी होती, सावरकरांचा संदर्भ देऊन माफी का केली गेली? देखिए, काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना काय वाटतं ते वाटू द्या, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 14 कोटी महाराष्ट्रासमोर आणि पूर्ण 140 कोटी देशासमोर छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत म्हणून नतमस्तक होऊन माफी मागितली आहे। कुठलीही कंडिशनल माफी नाही। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन माफी मागितली, शिवभक्ताची माफी मागितली, ज्यांच्या मनाला ठेच लागली आहे त्या सर्वांची माफी मागितली आहे। काँग्रेस पार्टी राजकारण करत आहे। यापूर्वी काँग्रेस पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे। आमच्याकडे 25 उदाहरणं आहेत, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी कुठलीही कंडिशनल नाही माफी मागितलेली आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टी आता राजकारण करत आहे। आता राजकारणाचाच वेळ आला
तर भारतीय जनता पार्टी जशात तसं उत्तर देईल. आपकी बार विधानसभेला किती पार असतील